सध्या बातमी चालू आहे, सगळ्यांकडे मोबाईल आहे, ऐकला असेल। 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, लहानशा लेकरावर अत्याचार झाला। बाथरूमला जायचं असेल तरी तिला आईची मदत घ्यावी लागते। आम्ही रोज कीर्तनामध्ये ओरडून ओरडून सांगावं, कपडे अंग भरून घाला, कपडे असे घाला तसे घाला, फाटके घालू नका। लोकांच्या वासना बिघडायला लागल्या। 3 वर्षाच्या बाळाला आम्ही काय शिकवणार? साडी नेसून फिर। 3 वर्षाच्या लेकराला काय सांगायचं आम्ही? त्या नराधमानं हात टाकला एक उदाहरण नाहीये। डॉक्टर संपदा मुंडे, आर्या चव्हाण हे 3रं लेकरू आहे एका महिन्यामध्ये। कसलाही विचार न करता, कसलाही मागचा पुढचा विचार न करता त्या हरामखोरानं आमच्या लेकरावर हात टाकला। आणि आम्ही जर गप्प बसत असू, दुसऱ्याच्या मुलीवर वेळ आली आहे, आज आमच्या लेकरावर वेळ आल्याशिवाय राहणार नाही याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे। आणि जेव्हा आम्ही कडक कायदा निघेल, आमच्या मुलीकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिम्मत कोणाची होणार नाही जेव्हा आम्ही छत्रपती शासन लागू करू। आणि या शासनाची आमच्या मातीला गरज आहे। आवर्जून सांगावंसं वाटतं, मी नेहमी सांगत असते, माझ्या मात्या पित्यांना, माझ्या ज्यांच्या पोटाला आई आहे त्यांना सांगेन, आपल्या पोरीला स्वयंपाक नाही करता आला चालेल, भाकरी नाही बनवता आली तरी चालेल, कपडे नाही धुता आले तरी चालेल, पण माझ्या आयांनो हात जोडून विनंती आहे, आपल्या पोरीला एक गोष्ट शिकवा। बाळा, रस्त्यानं निघालीस ना, घरातनं पाय बाहेर टाकलास, रस्त्यानं जात असताना कुठल्या पुरुषानं तुझ्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं, कुठल्या मुलानं तुझ्याकडे बघून शिट्टी वाजवली, पायातलं पायतान काढून तिथंच आणायची हिम्मत बाळा तुझ्यात असली पाहिजे। हे रणरागिणी जेव्हा आम्ही शिकवू ना, तेव्हा आमचं लेकरू सुरक्षित राहणार आहे। माझ्या बांधवांना पण माझं सांगणं आहे, छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून आणली। मावळ्यांनी सांगितलं, राजा तुमच्यासाठी नजराना आणलाय। राजांनी सांगितलं, माझ्या आईच्या जागेवर आहे, साडी चोळी बांगडी करा आणि घरी वापस पाठवा। हे शिवरायांचं तत्व आहे। सांगायला भरपूर आहे माझ्याकडे, पण वेळ कमी आहे म्हणून सांगत नाही। तरी पण ऐका, शिवरायांची गरज आहे ते याच कारणासाठी। जय भवानी जय भवानी शिवजयंतीला ओरडतोय, डीजे लावतोय, डीजे पुढे नाचतोय। बरं नाचतोय, नुसतं नाचत नाही, दारू पिऊन नाचतोय, धिंगाणा घालतोय। एक लक्षात घ्या, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातल्या, भगव्या शाली अंगावर टाकल्या, चंद्रकोर कपाळाला लावली आणि दिवसभर जय शिवराय म्हणालात तरी तुम्ही शिवरायांचे मावळे होत नाही। शिवरायांसारखे मावळे व्हायचं असेल, रस्त्यानं चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे, रस्त्याने चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल, त्या दिवशी छत्रपतींचा मावळा म्हणून घेण्याचा अधिकार तुम्हाला, अन्यथा नाही। माझी विनंती आहे, महाराष्ट्र शासन असेल, पोलीस प्रशासन असेल, सरकार असेल, सरकारला आवर्जून सांगताय, हे असंच चालू राहिलं, पहिल्या गुन्हेगाराला शिक्षा झाली असती तर आज आमच्या त्या लेकरावर वेळ आली नसती। 3 वर्षाच्या बाळाचं लैंगिक शोषण होत आहे, अत्याचार होतोय, नुसता अत्याचार होत नाही, तिला मारून टाकलं जात आहे। तुमच्या पोटी मुलगी आहे, माझ्या पोटी मुलगी आहे, प्रत्येकानं याचा विचार केला पाहिजे। आपली, मला आज वाटायला लागलाय, कपडे बदलण्याची गरज नाही, माणसाच्या मनातली वासनिक वृत्ती, नीच प्रवृत्ती बदलण्याची सध्या आमच्या मातीला गरज आहे। आणि ही वृत्ती जेव्हा आम्ही बदलू ना, तेव्हा हिंदवी स्वराज्य अभिमानानं सांगू शकतो आम्ही। लाज वाटायला लागली, लाज छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेताना आम्हाला, कारण आमच्या मुली सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कमी पडतोय। आमचे लेकरू घरातनं बाहेर जाऊ शकत नाहीये, आमची स्त्री बाहेर जायची कशी जावी? ग्रॅज्युएट व्हायला, शिक्षण घ्यायला, डिग्र्या करायला आमच्या मुली शहरामध्ये जातात, कशा सोडायच्या पोरींना? जन्म द्यायचा की नाही मुलीला हा प्रश्न पडलाय। आम्हीच कायदा काढला, मुलगी पोटात मारायची नाही। आम्ही कायदा काढला, मुली पोटात मारल्या जात होत्या, अबॉर्शन केले जात होते। आम्ही सांगितलं, मुली पोटात मारायच्या नाही, मुली देशाची गरज आहे, आई आहे, बहीण आहे। पण हे वातावरण बघून आज आम्हाला प्रश्न पडलाय, मुलगी जन्माला घालायची की नाही घालायची, मुलीला जन्म द्यायचा की नाही द्यायचा, तिला मोठं करायचं की नाही करायचं, कारण हे नराधम वरचेवर वाढायला लागले आणि यांची संख्या कमी झाली पाहिजे। ऐका,
आमच्या आई बहिणीवर अन्याय चालू होत होता, भर रस्त्यावर अंगावरचं वस्त्र काढल्या जात होतं. हा प्रकार आजचा नाहीये. पूर्वीच्या काळी जेव्हा झालं तेव्हा एका स्त्रीला बघवल्या गेलं नाही आणि ही स्त्री आई जगदंबेच्या दरबारात आली. पदर पसरला, मागणं घातलं. नवरात्रातल्या 7व्या माळेला, नवरात्रातल्या 7व्या माळेला पुराण नगराला जिचा बाई आल्या दर्शनाला, देवी समोर पदर पसरीला, देवी समोर पदर पसरीला. एक बाळ हवा का मला, तुझी शक्ती हवी का मला, भवानी पावन वसाला, पावन वसाला गोंधळाला सुरुवात केली. संबळवाल्याला संबळ वाजवायला सुरुवात केली. बेल भंडार उधळलं आणि जिजाऊंना साहेबांनी गोंधळ घातलं. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आंब्याची गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे, आम्ही गोंधळी गोंधळी, शिवरायांचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला. लक्ष देऊन ऐका. थोडस एक 5 मिनिटं मी पुढे जाईल. लक्ष देऊन ऐका, कारण थोडासा वेळ चालू होण्यासाठी उशीर झाला.